पैठणी साडीच्या पदरापासून आज आपण एक सुंदर हँडबॅग किंवा शोल्डर बॅग तयार केलेली आहे। तर ही बॅग आपली शिवून त्याची रुंदी 11.5 इंच, उंची 11 इंच आणि या बॅगचे बॉटम 5 इंचाचे तयार झालेले आहेत। आपण या बॅगला फक्त नॉन ओव्हन आणि पदर आणि साडीचं कापड जोडलेलं आहे आणि सुंदर असं आपलं ह्या बॅगला एक पॉकेट आणि बॉटम पण खूप रुंद असा तयार झालेला आहे। आता आपण बॅग शिवायला सुरुवात करूया। त्यासाठी आपण एक पदराचं कापड घेतलेलं आहे आणि हे कापड आपण नॉन ओव्हनला जोडून घेतलेले आहे। याची रुंदी 13 इंच आणि उंची 12 इंच घेतलेली आहे। ह्या दोन्ही पीसची पण एका पीसला आपण पॉकेट जोडणार आहोत, त्यामुळे हे कापड आपण जोडलेलं नाही आहे साडीचं। आता आपण पॉकेट जोडून घेऊया। त्यासाठी आपण या नॉन ओव्हनचा मध्य काढून घेऊ आणि या पॉकेटची रुंदी 6 इंच आणि उंची 7.5 इंच घेतलेली आहे। अर्धा इंच वरती फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आणि याचा पण आपण मध्य काढून हे पॉकेट जोडून घ्यायचं आहे। आता हे पॉकेट जोडून झालेलं आहे। आता आपण हे पॉकेट खाली ठेवून हे कापड पूर्ण चारही बाजूंनी आपण शिलाई करून जोडून घेऊया। हे कापड जोडून झाल्यानंतर आता बंद तयार करून घेऊ। बंद तयार करण्यासाठी 2.5 इंच रुंद आणि 33 इंच लांबीचं हे पट्टी घेतलेली आहे। त्यावरती आपण थोडी साइडने शिलाई करून घेतलेली आहे आणि आता आपण हे कापड यातून सुलट करून घेऊया। आता हे कापड आपण पलटवून घेतलेलं आहे। मण्यांच्या साहाय्याने आपण आता याला बंद तयार करून घेऊ। त्यासाठी आपण या कापडाची बारीक घडी करायची आणि त्यातून हा मणी ओवून घ्यायचा। एक मणी कापडातून ओवायचा। अशा प्रकारे पीठ टाकून हा मणी आपण ओवून घेऊया। आता हा मणी ओवल्यानंतर कापडाच्या आतमध्ये एक मणी टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपण हे कापड असं बारीक घडी करून पुन्हा एक मणी ओवायचा आहे। असं एकाडेक आपण 23 मणी ओवून घेतलेले आहेत आणि या बंदाची लांबी 16 इंच लांब झालेली आहे। जास्तीचा आपण भाग कट करून घेऊया आणि दुसरा पण बंद आपण अशाच प्रकारे तयार करून घेतलेला आहे। बंदांसाठी आपण गाडीत असणाऱ्या सीट कव्हरच्या मण्यांचा उपयोग केलेला आहे। आता आपण बंद जोडून घेऊया। त्यासाठी हे मध्यावरती आपण फोल्ड करून मध्यावरती खूण करून घ्यायची आणि दोन्ही बाजूंना 3-3 इंच अंतर मोजून घेऊन आपण हे बंद जोडून घेऊया। दोन्ही भागांना आपण हे बंद जोडून घ्यायचे आहेत। बंद जोडून घेतलेले आहेत। आता आपण बॅगसाठी चेन जोडणार आहोत। त्यासाठी आपण ही चेन याच मापात घेतलेली आहे। उलट यावरती ठेवून शिवून घेऊया। चेन जोडून झाल्यानंतर हे कापड असं फोल्ड करून बंद पण आपल्याला पुढे ठेवून दाबटीप घालून घ्यायची आहे आणि दुसरा भाग पण असाच जोडून त्यावरती पण आपण दाबटीप घालून घेऊया। आता या भागावरती पण आपण दाबटीप घालून घेतलेली आहे। खालच्या भागाचा मध्य काढून घेऊया। आपल्याला आता तिथे बॉटम जोडायचा आहे, त्यामुळे दोन्ही भागांचा आपण हा मध्य काढून घ्यायचा आहे। आता साइडने दोन्ही बाजूंना आपण अर्धा इंच शिलाई करून घ्यायची आहे। दोन्ही बाजूंना 2.5 इंच अंतर सोडून मधले अंतर आपलं 8 इंच आलेलं आहे। त्यामुळे आपण 8 बाय 5 इंचाचा हे बॉटम कट केलेला आहे, पण तुम्ही 1 इंच जास्त लांबी घ्या। 9 बाय 5चा हा बॉटम तयार करून घ्यायचा आहे, त्यामुळे आपला हा बॉटम व्यवस्थित बसेल। आता आपण याचे चारही मध्य काढून घ्यायचे आहेत। बॉटमचे मध्य काढून घेतल्यानंतर आता आपण एका कोपऱ्याला 1 बाय 1 इंचावर खूण करून घ्यायची आहे, उभी आणि आडवी, आणि याला डिशच्या किंवा वाटीच्या साहाय्याने आकार द्यायचा आहे राऊंडमध्ये। हा आकार आपण कट करून घेऊ आणि हाच आकार आपण चारही बाजूंना फोल्ड करून कट करून घेऊया। आता बॉटमचा आकार आपला तयार झालेला आहे। आता आपण या भागाला पिनअप करून घेऊया हा बॉटम। या भागांना पिनअप करून झाल्यानंतर व्यवस्थित आपण शिलाई करून घ्यायची आहे।
9 इंच लांबीचा जर बॉटम घेतला तर आपला ह्या बॅगला व्यवस्थित बसेल, कारण मी 8 इंचाचा घेतला होता तर मला साईडने जास्त शिलाई करावी लागली थोडीशी, त्यामुळे 9 इंचाचा घेतला तर एकदम परफेक्ट हा बॉटम बसणार आहे। आता आपला बॉटम जोडून झालेला आहे आणि आता आपण या बाजू बंद करून घेऊया। त्यासाठी 1.5 इंच रुंदीची पट्टी घेऊन दोन्ही बाजूने थोडी थोडी फोल्ड करायची आणि हा भाग आपण यामध्ये शिवून घ्यायचा आहे। खालच्या भागाला पण आपण शिलाई करून घ्यायची आहे। खालचा भाग पण आपण आता हा बंद करून झालेला आहे। आता आपण बॅग सुलट करून घेऊया। बॅग सुलट केल्यानंतर खूपच सुंदर आपली ही बॅग तयार झालेली आहे। आतमध्ये मोबाईल किंवा पॉकेट ठेवण्यासाठी एक आपण कप्पा तयार केलेला आहे आणि सुंदर असे हे बॅगचे बॉटम, बंद आणि रंगसुद्धा खूप सुंदर तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।